हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय नाही, आज तसंच ना मी आणि आर्यन हा खेळत होता. मी आज थोडं दिवसभर थोडं माझं काम केलं सगळं, आणि आज पाणी भरायचं होतं. पाणी पण आलेलं आम्हाला. आज ते पाणी भरलं आणि छोट्या छोट्या गोष्टी डेली यूजच्या असतात, त्याच काहीतरी करायच्या. आज नवीन काही नाही केलं मी. हा बघा आर्यू इकडं मेकॅनिकलचं काम करतोय बघा. हा बघा बघा काय करायला रे आर्यू? कसलं काम करायला? कसलं काम? काय काम करायला सांग की. आत ढकल बघा. ड्राव आत ढकल आणि काम कर. उठ हात काढ, लागेल तुला. उठ इकडं ना आत घालायचं, आत करायचं. तो सांगतोय मला मम्मी मी काम करतोय म्हणून सांगतोय मला. हे बघा काम करतोय. तो लॉक आहे ना, ते लॉक तोडून टाकला त्यांनी. किती छान लॉक होते, तोडून टाकला. मी रिपेअरी करतो. सगळ्या गाड्या, नवीन गाडी असली ना स्क्रूड्रायव्हर घेतो आणि पाहिजेच त्याला स्क्रूड्रायव्हर घेतो आणि रिपेअरीला लागतो. मग काय करायचं सांगा. हा बघा आता रिपेअरी करून इथं बघा रिपेअरी करायला बघा. जरा बघा मेकॅनिकल तो एवढ्यात लवकरच होणार आहे वाटतं. जीसीबी कुठली जीसीबी पाहिजे तुला? अरे तुझी पण मोठी जीसीबी आहे ना रे आर्यू. नाही त्यांची कशी देतील तुला जीसीबी? तुझी घेऊन ये, आतमध्ये जाऊन घेऊन ये. तुझी आहे ना मोठी जीसीबी घरी, घेऊन ये जा. मी घेऊन येऊ? बाहेर खेळतोस? आत खेळू. आता मच्छर चावणार. बाहेर आत खेळूया. बाहेर खेळतो, आत खेळायला येत नाही. काय सांग जोरात लवकर. चालव बघा, सायकल चालव. तुझी दाखवतो सायकल चालून. ये इकडं चालव, पुढं चालव. ये व्हेरी गुड. आता ना ट्युशनवरनं मुलं येत होती आणि आर्यन ना सायकलला हात धरायला देत नाही मुलांना. कसं काय माहित, कुणाला पण धरायला देत नाही. फक्त त्याचा भाऊ विरू आहे ना, माझ्या बहिणीचा मुलगा, त्याच्याबरोबर एवढं सगळी आपली खेळणी सगळं शेअर करतो. आणि ही ऐकायला कोणाला पण धरायला देत नाही तो असं. मग तो मी करणार आहे मिनी सोयाबीनची भाजी. पाणी जरासं गरम झालं ना, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून सोयाबीन थोडेसे घालून त्याला एक उकळी काढून भिजवून घेते. हे सगळं व्यवस्थित चिरून ह्यांचं मी वाटण करून घेते. माझ्याकडे आज ना ओलं खोबरं नव्हतं, म्हणून मी सुकं खोबरं ना ते किसून घेतली आणि ते ना ते वाटणीमध्ये घातली. आता हे वाटण मी मिक्सरमध्ये लावते आणि मस्तपैकी झणझणीत सोयाबीनची भाजी करते. तुम्ही पण कशी भाजी करता सोयाबीनची मला कमेंट करून सांगा. असं वाटण करल्यानंतर ते वाटण घातल्यानंतर त्यात सगळे सुके मसाले घालते. लाल तिखट, थोडीशी हळदी पावडर, आणि पहिली थोडं मीठ घातलेलं होतं ना, त्याच्यामुळे मीठ थोडंसं सांभाळून घालायचं. मीठ जेवढा छान असते ना तेवढंच ते. थोडं जास्त पडलं ना सगळी पूर्ण टेस्ट पण बिघडून जाते. आता त्याच्यामध्ये सोयाबीन घालते. तसं 2-3 मिनिटं परतून झाली आपली सोयाबीनची भाजी तयार. अशी भाजी आम्ही चपाती आणि भात बरोबर खाल्ली. जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.